जे फुकट, मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतं त्याच्याकडं कुणाचंही लक्ष फारसं जात नाही किंवा त्याची किंमत लोकांना वाटत नाही. किंमत वाटत नाही कारण ते मोफतच असतं. मी एक शैक्षणिक चॅनल असं बघितलं होतं जे शासन निर्मित आणि एका NGO निर्मित होतं. त्या शैक्षणिक चॅनेलला 27, 30, 40 असे प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज होते. त्याचप्रमाणे गरजेच्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओना फारसे व्ह्यूज मिळत नाहीत आणि जे ते बनवतात त्यांना त्याची अपेक्षाही नसते. एक समाजकार्य म्हणून हा प्रपंच केलेला असतो. सांगण्याचं तात्पर्य जवळजवळ प्रत्येक समाजासाठी शासनाने, विशेषतः महाराष्ट्र शासनाने मोफत प्रशिक्षण योजना आणि संस्था सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे RT, अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, जी मातंग आणि तत्सम समाजासाठी आहे. आता या ठिकाणी UPSC, MPSC, बँकिंग अशा स्पर्धा परीक्षांच्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. गोवंडी येथे या संस्थेचं कार्यालय आहे, गोवंडी मुंबई येथे. या मेजर कोर्सेस सोडून काही कौशल्यावर आधारित प्रशिक्षण योजनाही राबवल्या जातात. उदाहरण सांगायचं झालं तर यावर्षी साई सर्व्हिसची जी संस्था आहे, स्किलटेक साई सर्व्हिस फाउंडेशन पुणे यांच्यामार्फत ड्रायव्हर प्रशिक्षण, टेलिकॉलर प्रशिक्षण तसंच सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी स्टायपेंड दिलं जातं. शिकणाऱ्यांना पैसेही दिले जातात. 6,000 रुपये विद्यावेतन आहे. 4 ते 6,000 रुपये. पुण्याच्या बाहेरच्या लोकांच्यासाठी 6,000 विद्यावेतन आहे. आणि त्यांना ॲक्च्युली ट्रेनिंग दिलं जातं. किमान पात्रता फक्त 10वी आहे यासाठी. हे सोडून इतरही ज्या गोष्टी आहेत, JEEचं ट्रेनिंग असेल किंवा हे सर्व मोफत उपलब्ध आहे. त्यांनी आपापल्या समाजानुसार ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या वेबसाईटवर जाऊन नेहमीच या गोष्टीची माहिती घ्यायला हवी. जसं की बार्टी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ही जवळजवळ सर्वांना माहीतच आहे. त्याचप्रमाणे सारथी आहे, छत्रपती शाहू महाराज मराठा प्रशिक्षण आणि संशोधन संस्था. यावर्षी तर या सारथीला मुख्यमंत्र्यांनी 35 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. अल्पसंख्याकांच्यासाठी सुद्धा कित्येक योजना आहेत. मौलाना आझाद मोफत शिकवणी वर्ग, ज्यांना JEE करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, संभाजीनगर अशा प्रमुख शहरामध्ये मोफत प्रशिक्षणाची सोय केलेली आहे. आपण अकॅडमीजना पैसे देतो, आपण अनेक गोष्टींसाठी खूप पैसा खर्च करतो. इथं शैक्षणिक साहित्यासह प्रशिक्षणही मोफत दिलं जातं. या सगळ्या संस्थांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात खूपच उदासीनता दिसून येते. अशा संस्थाही उपलब्ध आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांना मनोरंजनाचे सगळे चॅनल, सगळे सिरियल्स माहीत असतात, पण विद्यार्थ्यांच्यासाठी शेकडो चॅनल्स शासनाने चालू केलेले आहेत अभ्यासक्रमावर आधारित, याची मात्र कल्पना नसते. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्यासाठी ॲप्स किंवा वेबसाईट्स ह्या पाठ्यपुस्तकातही सुचवलेले आहेत. सहसा त्यांचा अभ्यास केला जात नाही. शैक्षणिक ज्या वेबसाईट्स आहेत त्यांचा वापर अत्यल्प होतो. तर माझं असं म्हणणं आहे, सर्वांनी या चॅनल्सची, शैक्षणिक चॅनल्सची, व्हिडिओ चॅनल्स सॅटेलाईटद्वारे अवेलेबल आहेत, त्या चॅनल्सची माहिती घेणं, तसंच जे साहित्य मोफत उपलब्ध आहे इंटरनेटवर, आंतरजालावर, त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. आणि हा माहितीचा खजिना अत्यंत प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. सहज शक्य आहे. जे हवं ते मिळवायचं. धन्यवाद.